हे बघा का हालत करून ठेवलं आम्ही एसीची. पूर्ण थंडी आहे तरी एसी लावलाय आणि पूर्ण हे बरफ झालाय. बघू शकता तुम्ही. बघा बघू शकता ते छोटासा मार्केट आहे. काय ना आता जातोय फटाफट. बियर वगैरे पण नाही भेटत ना, ते तरी घेतलंच ते. तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल की मी आलो आहे आता हॉटेलला, कारण आमचं शिप सेल होत आहे, म्हणजे शिप विकत आहे म्हणून एक एक जण घरी चालले सर्वजण. आज सोहेलसुद्धा फोन केला तर सोहेलसुद्धा एअरपोर्टला होता. फहीमसुद्धा गेला आहे. आता हे 2 इंडियन आहेत, ते सुद्धा येतील हॉटेलला काय कधी, कारण त्यांना शिप हँडओव्हर करायचं म्हणून ते डेकवाले आहेत म्हणून त्यांना ठेवलं डेकवर. तर त्यांनी सुद्धा मला फोन केलेला, बोलतो की 2 दिवसांनी आम्ही सुद्धा येतो हॉटेलला. तर बघू आता काय होते आणि काय नाही ते. तर काय नाही, आता फ्रेश वगैरे झालो. 11:15 वाजल्यात. चाललो आहे आता खाली हॉटेलच्या जेवण घेण्यासाठी, कारण एजंट येतो जेवण घेऊन. तर आला आहे का नाही ते बघण्यासाठी चाललो आहे. तर बघू आता. हे आमचं हॉटेल आहे. माझी रूम इथे आहे 206 नंबरमध्ये. आता काय नाही, पटापट जातो. आला आहे का बघूया जेवण आणि मग जेवूया. तर मित्रांनो आम्ही आले जस्ट घेऊन जेवण, पण त्याने पाण्याची बॉटलच नाही दिलेली मिळत आणि कालपासून आम्ही पाणीच नाही पिलेलं मिळत. आता बघू, केलाय फोन, पाणी कधी येते आणि कधी नाही ते, कारण पाण्याची भरपूर ताण लागलाय. जेवायला काय आहे ते काय माहिती नाही. आता त्याच्यामध्ये आलाय तर सर पानी. जस्ट जेवण वगैरे घेऊन आले, आता जेवतोय. जेवायला काय आहे तर बघा, काय फक्त भात आणि चिकनचे पीस आहेत आणि थोडी ग्रेव्ही आहे. मी आणि हा भाऊ आहे, बँगलोरचा आहे हा भाऊ. सध्या माझा पार्टनर आहे, आम्ही दोघं. पण भाऊ आता उद्या निघेल आणि त्याच्यानंतर मी एकटाच असणार आहे इथे. बघू काय होतं आणि काय नाही ते. आता फटाफट जेवतोय आणि बघू पुढचा प्लॅन काय आहे आणि काय नाही ते. आता मित्रांनो मॉर्निंगला 10 वाजता उठलेलो, फ्रेश वगैरे झालो, जेवलोय वगैरे. आता 1 वाजल्यात. पुन्हा झोपतोय. पुन्हा कधी उठेल काय माहीत नाही, कारण एकाच कमरेमध्ये बंद आहेत. दुसरं कुठेच ना जाऊ शकत आम्ही. फक्त मोबाईल यूज करायचा, दुसरं काहीच नाही. तर काय ना आता झोपतोय. पुन्हा इव्हनिंगला कधी उठेल कधी नाही काय माहिती नाही. बघू काय ते आता. मित्रांनो इथे एवढी थंडी आहे ना की तरी आम्ही एसी लावलाय आणि एसीची हालत काय झालाय ना ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा का हालत करून ठेवलं आम्ही एसीची. पूर्ण थंडी आहे तरी एसी लावलाय आणि पूर्ण हे बरफ झालाय. बघू शकता तुम्ही. बघा तरी आम्ही एसी लावलाय. काय नाही, हॉटेलचे पैसे दिलेत ऑनर आहे एजंटने, वसूल करायलाच लागतील म्हणून काही करा. बघू आता कधीपर्यंत काय होते ते आणि काय नाही ते. काय नाही, सध्या तरी अजून हॉटेललाच आहे. बघू पुढे काय होते आणि काय नाही ते. बसून बसून कंटाळा आलेला मित्रांनो. तर इकडे सुपर मार्केट आहे बोलतो, तिथे जाऊन थोडं शॉपिंग वगैरे करतोय, कारण मी काय शॉपिंग नाही केलेले मिळत. आणि माझ्यासोबत जो एक जण होता तो गेलाय, आता हा दुसरा आलाय. आता हा सुद्धा 5 तारखेला जाईल, पण माझा काय अजूनपर्यंत काहीच आता पता नाही की कधी जातो आणि कधी नाही ते. आता काय ना जातोय सध्या, थोडी शॉपिंग वगैरे करतोय, कारण मी काहीच शॉपिंग नाही केलेली आहे. तर बघू इथे काय आहे काय नाही. बोलतो सुपर मार्केट हा भाऊ तर गेलेला, पण मी फर्स्ट टाइम चाललाय. बघू आता काय आणि काय नाही तिथे. काय ना मित्रांनो आलेलं इथे शॉपिंग करायला, पण काहीच नाही. जे चॉकलेट वगैरे हवे होते ते काहीच नाही मिळत. नॉर्मली एक केक वगैरे काय घेतल्यात आणि चाललो आहे, कारण काहीच नाही मिळत इथे. जे पाहिजे होतं ते ज्याच्यासाठी आलेले तेच नाही आहे, दुसरं काही पण आहे. तर आता काय नाही, नॉर्मली घेतलं आहे. तुम्ही बघू शकता ते छोटंसं मार्केट आहे. काय ना आता जातोय फटाफट. बियर वगैरे पण नाही भेटत ना, ते तरी घेतलंच ते. काय नाही मित्रांनो, मस्तीचा पाठवतो आपण. बियर वगैरे कायच ना पी. चला मित्रांनो, जस्ट शॉपिंग वगैरे करून आलो. ॲक्च्युली आम्हाला इकडची करन्सी काहीच नाही माहीत. आम्ही गेले होते, नशीब भाऊनी तर पूर्ण जी इकडची इराणी करन्सी होती टोटल घेतली होती आणि मी माझ्याकडे दिरम ठेवलेले होते, म्हणून मला थोडं काही वाटलं नाही. आम्ही केली शॉपिंग, करत होते, पण आम्हाला वाटलं की कमी पैशामध्ये होईल, पण झालं इथे भरपूर पैशामध्ये. नाही करताना तरी 25 दिरम संपलेत आमचे. पण काय ना 2 दिवसाचा स्टे आहे म्हणून आम्हाला
हे आज पण संपून जाईल कदाचित, कारण आम्हाला एवढी भूक लागलाय की सांगायला नको. फक्त 2 टाईमचं खाना जेवण भेटतंय, म्हणून हे आता पण संपून जाईल. बघू उद्याचं उद्या काय ते. चला तर मित्रांनो, जेवलोय वगैरे आता. आता काय नाही, काहीच काम नाही इथे, तर आता झोपतोय. कारण परत मॉर्निंगला कधीही उठू, काय म्हणजे कधी उठू शकतो, काहीच फरक नाही पडत की लवकर उठायचं की काय. तर आता काही नाही, झोपतोय मी. तर ब्लॉग मी इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. बाय बाय, गुड नाईट.